स्टुडंट, आज आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री या टॉपिक मधला इलेक्ट्रोकेमिकल सेल हा पॉइंट पाहणार आहोत. इलेक्ट्रोकेमिकल सेल कंसिस्ट ऑफ टू मेटल प्लेट्स or carbon, that is graphite rods. Electrochemical cell consist of two metal plates or carbon rod or graphite rod. These electronic conductors are dipped in to an electrolytes or ionic conductor. इलेक्ट्रोकेमिकल सेलमध्ये दोन मेटल प्लेट असतात. आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं प्लॅटिनम प्लेट. तसे दोन मेटल प्लेट असतात किंवा कार्बन रॉड जे आहेत, कार्बन त्याला आपण ग्राफाइट रॉड म्हणतो, ग्राफाइट रॉड असतात. आणि ते ग्राफाइट रॉड हे जे इलेक्ट्रोलाइट आहे, इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन आहे किंवा आयनिक कंडक्टर आहेत, त्यामध्ये ते डीप केलेले असतात. आता त्यानंतर इलेक्ट्रोड. व्हॉट इज वाय इलेक्ट्रोड और डिफाइन द टर्म इलेक्ट्रोड. इलेक्ट्रोड कैथोड एनोड. Electrodes are the surface which oxidation and reduction of reaction takes place. Electrodes, for example, this is carbon electrodes or any plate. The electrodes are the surface which oxidation of reaction and reduction of reaction takes place. Electrodes may or may not participate in the reaction. The electrode do not participate or part in reaction are inert electrode. आता या इलेक्ट्रोड मध्ये आणखी दोन प्रकारचे असतात. काही इलेक्ट्रोड जे आहेत त्या इलेक्ट्रोलाइट मध्ये किंवा इलेक्ट्रिकल रिॲक्शन जे होत असते त्या रिॲक्शन मध्ये भाग घेत असतात, आणि काही इलेक्ट्रोड जे आहेत ते त्या रिॲक्शन मध्ये भाग घेत नाहीत. जे रिॲक्शन मध्ये भाग घेत नाहीत त्याला आपण इनर्ट इलेक्ट्रोड असं म्हणतो. इनर्ट इलेक्ट्रोड. आता कॅथोड, त्यानंतर कॅथोड इलेक्ट्रोड, कॅथोड आणि एनोड. कॅथोड. What is by cathode? Cathode is the electrode in which reduction takes place. Cathode electrode in which reduction takes place. Cathode electrode होते, reduction होत असते, takes place at this electrode. The specific undergoing reduction or species undergoing reduction gain electrons. आता इथे रिडक्शन होते म्हटल्यानंतर गेन इलेक्ट्रॉन होत असते, गेन इलेक्ट्रॉन्स. आता त्यानंतर एनोड. कॅथोड म्हणजे काय? कॅथोड हा इलेक्ट्रोड आहे इन विच रिडक्शन ऑफ रिएक्शन टेक्स प्लेस और रिडक्शन टेक्स प्लेस at this electrode. The species undergoing reduction, that is gain of electrons. इलेक्ट्रॉन गेन करतात. आता याच्या विरुद्ध एनोड आहे. एनोड इथं रिडक्शन होतं म्हणजे इथं ऑक्सिडेशन होते, आणि इथं इलेक्ट्रॉन गेन आहे. इथं इलेक्ट्रॉन डोनेट और लुजेस. Anode means it is electrode in which oxidation takes place. At this electrode, the species undergo oxidation and loss of electrons or donate electrons are termed as anode. आता इलेक्ट्रोकेमिकल सेल मध्ये इलेक्ट्रॉन म्हणजे काय की त्याच्या स्पेस वरती हे ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन किंवा रिडक्शन हाफ रिएक्शन होत असते, त्याला आपण इलेक्ट्रोड म्हणतो. आता त्यामध्ये कॅथोड आणि एनोड इलेक्ट्रोड. कॅथोड इलेक्ट्रोड म्हणजे काय? हे इलेक्ट्रोकेमिकल सेल मध्ये कॅथोड इलेक्ट्रोड म्हणजे काय की त्याच्यावरती रिडक्शन रिएक्शन होत असते, आणि रिडक्शन रिएक्शन होत असल्यामुळे इलेक्ट्रॉनना गेन केला जातो, ऍक्सेप्ट केला जातो. आणि एनोड या इलेक्ट्रोड वरती ऑक्सिडेशन होत असते, आणि ऑक्सिडेशन होत असल्यामुळे
तो इलेक्ट्रॉन जो आहे तो लूज केला जातो किंवा डोनेट केला जातो, त्याला आपण ॲनोड असं म्हणतो, ॲनोड. ठीक आहे. आता यानंतर टाइप्स ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सेल. टाइप्स ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सेल. इलेक्ट्रोकेमिकल सेल याचे टाइप्स, there are two types of electrochemical cell. Types. There are two types electrochemical cells. There are two types of electrochemical cell. First, electrolytic cell and galvanic cell. Electrolytic cell. Electrolytic cell. गॅल्व्हॅनिक सेल. आता गॅल्व्हॅनिक सेल यालाच आपण व्होलाटाइल सेल असे म्हणतो. व्होलाटाइल सेल, गॅल्व्हॅनिक सेल और व्होलाटाइल सेल. आता फर्स्ट इलेक्ट्रोलाइटिक सेल. इलेक्ट्रोलाइटिक सेल, in this type of cell a non-spontaneous reaction takes place. Electrolytic cell, in these types of cell a non-spontaneous reaction takes place. Is forced to occur by passing a direct current from the external source into the solution. In such cell, the electrical energy is converted into chemical energy. Electrical energy is converted to chemical energy. The anode of electrolytic cell is positive. Anode of the electrolytic cell is positive and cathode is negative. Cathode is negative. इलेक्ट्रोलाइटिक सेल, या इलेक्ट्रोलाइटिक सेल याच्यावरती नॉन स्पॉन्टेनियस रिॲक्शन होत असते. नॉन स्पॉन्टेनियस रिॲक्शन होत असते आणि यामध्ये जो डायरेक्ट करंट पास केला जातो एक्सटर्नल सोर्सच्या सहाय्याने, म्हणजे बॅटरीच्या सहाय्याने किंवा आणखी एक्सटर्नल सोर्सच्या सहाय्याने त्यामध्ये करंट पास केला जातो आणि पास केल्यानंतर एक्सटर्नल सोर्सने करंट त्या सोल्युशनमध्ये किंवा इलेक्ट्रोलाइटमध्ये करंट पास केल्यानंतर त्या ठिकाणी इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन हे केमिकल एनर्जीमध्ये होतं. इलेक्ट्रिकल एनर्जी is converted to chemical energy. Electrical energy is converted to chemical energy in electrolytic cell. आता त्यानंतर गॅल्व्हॅनिक सेल. व्हॉट इज बाय गॅल्व्हॅनिक सेल? आता एक इलेक्ट्रोलाइटिक सेलच्या ऑपोजिट गॅल्व्हॅनिक सेल. इन गॅल्व्हॅनिक सेल और व्होलाटाइल सेल a spontaneous chemical reaction takes place. Spontaneous chemical reaction takes place, produces electricity. In this cell the chemical energy is converted to electrical energy. Chemical energy is converted to electrical energy. In galvanic cell chemical energy is converted to electrical energy. The anode of galvanic cell is negative. आता इथं हा एनोड हा पॉझिटिव्ह आहे, इथं एनोड इज निगेटिव्ह and cathode is positive. Cathode is positive. आणि यामध्ये chemical energy is converted to electrical energy. This is nothing but the galvanic cell or voltaic cell. In galvanic cell or voltaic cell, this reaction is a spontaneous chemical reaction. Produces electricity. In these cells, chemical energy is converted to electrical energy. The anode of galvanic cell is negative and cathode is positive. This is nothing but the galvanic cell or voltaic cell. आता यानंतर आपण इलेक्ट्रोलाइटिक सेल हे डीप मध्ये पाहणार आहे. इलेक्ट्रोलाइटिक सेल. आता इलेक्ट्रोलाइटिक सेल हा फर्स्ट टाइप आहे. याच्यामध्ये एनोड हा पॉझिटिव्ह असतो, कॅथोड हा निगेटिव्ह असतो आणि याच्यामध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड टू केमिकल एनर्जी.
It consists of container in which the electrolyte is placed. Two electrodes are immersed in the electrolytic solutions, electrolyte or electrolytic solution, and connected to a source of a direct current. Direct current. At anode, a species oxidizes with the removal of electrons. These electrons are pulled from anode and pushed to cathode through an external circuit. The extra electrons are supplied to species at cathode which are reduced. This is nothing but the electrolytic cell. इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये काय होते पहा, यामध्ये कंटेनर आहे आणि त्या कंटेनरमध्ये इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन घेतलेलं असते आणि ते इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन त्यामध्ये रॉड किंवा इलेक्ट्रोड हे डीप केलेले असतात आणि इलेक्ट्रोड डीप करून ते इलेक्ट्रोड हे एक्सटर्नल सोर्स किंवा बॅटरीला कनेक्ट केलेले असतात. ते इलेक्ट्रोड ऍक्च्युअली त्या इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन मध्ये डीप केलेलं असतं आणि ज्यावेळी करंट पास केला जातो त्यावेळी त्यातले इलेक्ट्रोलाइट जे आहे त्या इलेक्ट्रोलाइटचं आयनायझेशन होत असते आणि म्हणजे आयनायझेशन होऊन त्यामध्ये इलेक्ट्रॉन्स हे रिमूव्ह होतात, मुव्हेबल होतात आणि त्या ठिकाणी करंट जो आहे तो करंट हा त्या ठिकाणी मूव्ह झाल्यामुळे क्रिएट होत असतो. These electrons are pulled from anode and pushes to cathode. anode वरती ऑक्सिडेशन होत असल्यामुळे इलेक्ट्रॉन लूज केले जातात आणि बॅटरी ते इलेक्ट्रॉन जे आहे ते सक करत असते, ऍब्सॉर्ब करत असते आणि ते इलेक्ट्रॉन पुशेस टू कॅथोड कडे पास करत असते बॅटरी मार्फत. म्हणजे पुशेस टू कॅथोड थ्रू अँड एक्सटर्नल सर्किट. जे एक्सटर्नल सर्किट आहे किंवा मेटॅलिक वायरचं एक्सटर्नल सर्किट आहे त्या मेटॅलिक वायर थ्रू हे इलेक्ट्रॉन ॲनोड कडून कॅथोड कडे पुश केले जातात आणि त्या ठिकाणी इलेक्ट्रिक करंट हा द इलेक्ट्रॉन्स आर सप्लाइड टू स्पेसिस ॲट कॅथोड which are reduced. Then electrolysis of molten NaCl. For example, electrolysis of molten NaCl. आता electrolysis of molten NaCl. Electrolysis of molten NaCl. Molten NaCl. हे पहा, molten aqueous NaCl, molten NaCl यामध्ये फरक आहे. हे NaCl जे आहे हे molten NaCl आहे. आता यामध्ये कन्स्ट्रक्शन electrolysis of molten NaCl construction. It consists of a container. In this container the NaCl, molten NaCl electrolyte is kept. The two rods or carbon rod or graphite rod is immersed or inserted in this electrolyte. These two rods, carbon rod or graphite rods, they are connected to the battery. One acts as anode and another acts as cathode. Anode carbon is connected to battery or the positive terminal, and cathode electrode carbon is connected to the negative terminal of the battery through metallic wire. The electric current is passed. The NaCl undergo decomposes to give Na plus and Cl minus. NaCl, molten NaCl undergo ionizes to give Na plus and Cl minus. Na plus and Cl minus. आता डायग्राम आपण पाहूया याची. इथं बॅटरी आहे. हे टर्मिनल्स, बॅटरीचे टर्मिनल्स आहेत. त्यानंतर या बॅटरी टर्मिनलला इलेक्ट्रोड, जे इलेक्ट्रोड्स आहेत ते इलेक्ट्रोड कनेक्ट केलेले आहेत. कार्बन इलेक्ट्रोड, हा कार्बन इलेक्ट्रोड आहे. हा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, हा निगेटिव्ह टर्मिनल
ह्या निगेटिव्ह टर्मिनलला हा कार्बन रॉड कनेक्ट केलेला आहे. कार्बन रॉड इट acts as cathode. It acts as cathode. Carbon rod acts as anode. Carbon rod acts as cathode. Acts as cathode. These two electrodes are dipped in molten NaCl solution. These two electrodes are dipped in molten NaCl solution. Molten NaCl solution. These two electrodes are connected to molten NaCl solution. Molten NaCl solution. आता यामध्ये हा कार्बन रॉड आहे. कार्बन रॉड acts as anode. कार्बन रॉड acts as cathode. बॅटरी हे मोल्टन NaCl सोल्युशन आहे. मोल्टन NaCl सोल्युशन आहे. आता या Na हे आयनायझेशन होऊन Na प्लस आणि Cl मायनस. आता या ठिकाणी NaCl गॅस कलेक्टेड ऑन एनोड अँड Na molten Na is deposited at cathode. आता या रिएक्शन मध्ये कन्स्ट्रक्शन आपण पाहिले. रिएक्शन ऑकर इन दी सेल. याच्यावरती रिएक्शन कुठल्या होतात रिएक्शन यामध्ये फ्यूज्ड NaCl contains Na+ and Cl-. Na+ and Cl- ions which are freely mobile when potential is applied. बॅटरी मार्फत आपण जर पोटेन्शियल किंवा करंट अप्लाय केला, when potential is applied the cathode attracts Na+ ions. Cathode attracts Na+ ion. Cathode attract Na+ ion and anode attract Cl- ion. Anode attract Cl- ion. As these are the charged particles, their migration to result an electric current. आता यामध्ये Na+ जो आहे हा Na+ कॅथोड कडे अट्रॅक्ट होतो आणि Cl- हा एनोड कडे अट्रॅक्ट होत असतो. आणि त्यामुळे हे जे आयन्स आहेत आणि आयन्स असल्यामुळे ज्यावेळी पोटेन्शियल हे अप्लाय केलं जातं त्यावेळी ऑटोमॅटिक Na+ हा डिपॉझिट होतो कॅथोड कडे, अट्रॅक्ट होतो कॅथोड कडे आणि Cl जो आहे तो Cl हा एनोड कडे अट्रॅक्ट होत असतो. Cl- आयन जो आहे तो Cl- आयन इलेक्ट्रॉन लूज करतो आणि Cl त्या ठिकाणी Cl हा तयार होतो. Cl गॅस प्लस Cl गॅस टू गिव्ह Cl2 गॅस तयार होतो आणि Na हा जो एक इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो आणि त्या ठिकाणी Na तयार होतो आणि त्या ठिकाणी Na चं कन्वर्जन हे Na+ चं कन्वर्जन हे Na मध्ये होत असते. आता याच्या काही ऑक्सिडेशन ऑफ रिएक्शन आणि रिडक्शन ऑफ रिएक्शन त्या ठिकाणी होतात. यामध्ये ऑक्सिडेशन क्लोरीनचं ऑक्सिडेशन होते आणि सोडियमचं रिडक्शन होते. क्लोरीन ऑक्सिडेशन ऑफ रिएक्शन. क्लोराइड यामध्ये 2 क्लोराइड आयन्स इज कन्वर्टेड. त्या क्लोराइड आयनचं फर्स्ट स्टेप मध्ये क्लोराइड आयनचं एक इलेक्ट्रॉन लूज करते आणि त्या ठिकाणी Cl gases plus 2 electrons undergo ऑक्सिडेशन होऊन त्या ठिकाणी क्लोराइडचं क्लोराइड आयन मध्ये होते, कन्वर्जन क्लोराइड आयन मध्ये होते. किंवा या ठिकाणी Cl गॅस प्लस 2 इलेक्ट्रॉन्स आणि हा Cl gases plus Cl gases is converted to Cl2 in gaseous state. Cl2 in gaseous state मध्ये Cl2 चं कन्वर्जन होतं आणि त्यामुळे यामध्ये फर्स्ट स्टेप मध्ये आणि सेकंड स्टेप मध्ये
किंवा ही फर्स्ट स्टेप आणि ही सेकंड स्टेप यामध्ये ओव्हरऑल रिएक्शन जे आहे हे ओव्हरऑल रिएक्शन या ठिकाणी 2 chloride ions in liquid to gives Cl2 in gases plus 2 electrons. हे Cl gas, हे Cl gas, हे Cl gas, हे Cl gas cancel होईल. हे Cl gas, Cl gas, Cl gas, Cl gas हे cancel होईल. 2Cl minus plus 2 gives Cl2 gases plus 2 electrons. ही overall reaction आहे. Overall oxidation half reaction. Oxidation half reaction. Overall oxidation half reaction. आता यानंतर रिडक्शन होत असते. रिडक्शन कोणाचं होतंय? सोडियमचं रिडक्शन होते. रिडक्शन म्हणजे काय? गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स आर टर्म ॲज रिडक्शन. रिडक्शन हाफ रिएक्शन. रिडक्शन हाफ रिएक्शन. सोडियमचं रिडक्शन होते म्हणजे सोडियम काय करतो? सोडियम प्लस ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन्स टू गिव्स Na सोडियमचं इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो आणि त्या ठिकाणी Na चं कन्व्हर्जन Na चं कन्व्हर्जन हे Na मध्ये कन्व्हर्जन होते आणि त्या ठिकाणी ही जी रिएक्शन होती त्याला रिडक्शन हाफ रिएक्शन होतो. रिडक्शन हाफ रिएक्शन. आता ओव्हरऑल रिएक्शन और हाफ रिएक्शन या ओव्हरऑल हाफ रिएक्शन मध्ये काय होते पहा या ठिकाणी 2 मॉलिक्युल्स घेतले 2 Na + 2 इलेक्ट्रॉन्स हे 2 इलेक्ट्रॉन्स कॅन्सल होतात आणि त्या ठिकाणी 2 Na+ + 2 Cl- 2 gives या ठिकाणी NaCl 2 NaCl हा आपल्याला प्रोडक्ट मिळतो किंवा आपण हे असे लिहू शकतो 2 Na + Cl2 gas. This is overall reaction. Overall half reaction. Overall half reaction. और यालाच आपण redox reaction असे म्हणतो. Redox reaction. Redox reaction. पण कुठलीही प्रोसेस असेल तर त्यामध्ये अशा प्रकारच्या रिएक्शन होत असतात. ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन, रिडक्शन हाफ रिएक्शन. सायमल्टेनियसली ज्यावेळी ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन होते आणि रिडक्शन हाफ रिएक्शन होत असते त्याला त्या रिएक्शनला आपण रेडॉक्स रिएक्शन असं म्हणतो. रेडॉक्स रिएक्शन. आता यामध्ये क्लोरीनचं जर आपण पाहिलं क्लोरीन हाफ रिएक्शन हाफ ऑक्सिडेशन रिएक्शन होती. क्लोरीन काय करतो? इलेक्ट्रॉन लूज करतो आणि जो ज्या स्पेसिस इलेक्ट्रॉन लूज करतात त्या स्पेसिसला आपण ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन असं म्हणतो. हा क्लोरीन लिक्विड हा गॅसेस मध्ये कन्व्हर्जन होत आहे. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि क्लोरीन गॅस तयार होतो आणि ओव्हरऑल ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन हे 2 क्लोराइड टू गिव्स Cl2 gases 2 electrons. ओव्हरऑल ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन. त्यानंतर रिडक्शन हाफ रिएक्शन. रिडक्शन हाफ रिएक्शन 2 Na + 2 electrons to give 2 Na. रिडक्शन हाफ रिएक्शन आणि हे ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन आणि रिडक्शन हाफ रिएक्शन याची ओव्हरऑल रिडक्स रिएक्शन 2 Na + 2 chloride to gives 2 Na + Cl2 in gases. Overall reaction or it is termed as redox reaction. It is termed as redox reaction किंवा ओव्हरऑल सेल रिएक्शन याला म्हटलं तरी चालेल. ओव्हरऑल सेल रिएक्शन or redox reaction. Okay, this is nothing but the electrolytic cell or molten NaCl. आता याचा रिझल्ट काय येतो बघा. रिझल्ट ऑफ इलेक्ट्रोलायटिक ऑफ molten NaCl. A pale green chlorine gas is released at anode. Anode कडे pale green chlorine gas हा रिलीज होतो. anode कडे pale green Cl2 गॅस म्हणजे क्लोरीन गॅस रिलीज होतो आणि मोल्टन सिल्वरी व्हाईट सोडियम इज फॉर्म. मोल्टन सोडियम जो आहे त्या सोडियम Na+ चं कन्व्हर्जन हे Na मध्ये होतं आणि त्या ठिकाणी मोल्टन Na हा प्रोड्यूस त्या कॅथोड वरती होतो. अशा प्रकारे क्लोरीन इज लिबरेटेड ॲट एनोड अँड सिल्वरी सोडियम इज डिपॉझिटेड on cathode. In this way redox reaction is created on this molten
NaCl. ओके, धन्यवाद.